आदिवासी वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार. आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी. वन खात्याने आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी केलेली दडपशाही थांबवावी आणि सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वनहक्क दाव्यांची फेरतपासणी करून योग्य लाभार्थ्यांना जमिनीचे 7/12 उतारे देण्याची मागणी केली. तसेच 2023च्या वन कायद्यातील अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना जंगल विकण्याचा सरकारचा प्रयत्न थांबवावा, अशीही मागणी करण्यात आली. भांगडा, वसलाई शिवारात एसआरपीच्या मदतीने आदिवासींवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, प्रशासनाने हे तातडीने थांबवावे, अन्यथा एप्रिल महिन्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी कॉम्रेड आरटी गावित, शीतल गावित, विक्रम गावित, मनोहर वळवी, राजा गावित यांसह मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते. लोकसेवा न्यूज 24 तास. भांगडा येथे आदिवासी वन खात्याच्या शेतात एसआरपी टाकणाऱ्या वन खात्याचा धिक्कार असो. सत्यशोधक शेतकरी सभेचा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा लढेंगे लढेंगे लढेंगे. पाठवले कामोद या ठिकाणी. कामोद तालुक्यात गाव आहे कामोद शिवारमध्ये. तिथे वनपट्टा मिळालेला आहे. त्याच्यानंतर या वर्षापासून मेघा इंजिनियर कंपनीवाले सर्वे करतात. 2दा हकलले का नाम ते कसं म्हणतायत ते. तर त्याला शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी मॅडमची बैठक घेण्यात आली. या बैठक घेण्याचे कारण नंदुरबार तालुक्यात भांगडा या ठिकाणी वन खात्याने बेकायदेशीरपणे एसआरपी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. ती जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली. तसंच कामोद, दापूर, बोरपाडा, नवापूर तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी येते त्यांना आता संयुक्त 7/12 सुद्धा मिळाला आहे. त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमाकांत काकुस्ते नावाचा माणूस सक्रिय होऊन हा मेघा इंजिनियर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी आज सर्वे करतोय. त्याला अनेकदा आम्ही विरोध केला, अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं, तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतोय. त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमनी चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे. जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.